तुम्ही फायदा उचलू शकता 23 ऑनलाईन चर्चेसचे भारताच्या प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आमच्याकडे 3 विशेष चर्चेस आहेत. टीनेजर्ससाठी ज्याचं नाव आहे तुफान आणि ज्ञानी 3. मुलांसाठी आमच्याकडे ऑनलाईन चर्च आहे. मूक बधिरांसाठी पण आमच्याकडे चर्च आहे. 9 लँग्वेजचे चर्च. त्यानंतर तुम्ही आमच्या ऑनलाईन चर्चेसला बघू शकता. उडियामध्ये, तेलुगूमध्ये, तामिळमध्ये, गुजरातीमध्ये, कन्नडामध्ये, तुलुमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, छत्तीसगढीमध्ये, राजवी बरेली में, आसामीमध्ये, मराठीमध्ये, पंजाबी, नेपालीमध्ये, कोंकणी, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, बेंगॉली आणि मालवणीमध्ये. याचा फायदा उचला आणि पूर्ण भारतात लोकांना सुवार्ता सांगा. गॉड ब्लेस यू. सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी. तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी. तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू. तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस. तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी. तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी. तुझी स्तुती करू,
जीवंत देव आहे हा, 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 हा. जीवंत देव आहे तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाही तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेम ना कोणी तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेम ना कोणी तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तू जीवंत देव आहे हा, हा, हा. तू जीवंत देव आहे तू जीवंत देव आहे तू जीवंत देव आहे तू जीवंत देव आहे हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठी ऑनलाईन चर्च मध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे. ही वेळ प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही सेंटर मध्ये असू शकता, आपल्या स्थानावर तुम्ही उभे राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उचलून आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना आणि घोषणा करणार. धन्यवाद त्या परमेश्वराला. रीपा आजा हांतो कोसे केले ब्रह्मा खासी प्रयाता री ब्रह्मा मागो सो ओन ब्रह्मा कासे केले रे बोसा प्रिबा हांता ले रे सेक्र आंते री प्रभो सो थोड़ा आशा हांत प्रकाशे थे. धन्यवाद त्या परमेश्वराला. री आज एंते रबोस हांता कासे थे. आजच्या सर्व्हिससाठी प्रार्थना करा. धन्यवाद द्या आपल्या पास्टरसाठी. री आज एंतो लारा आंतो कोसे क्राकासी प्र आंतो कोसे थे री ब्रो ओजारा हांता कासे क्लारा बोशा तारा हांतो कोसे थे. आजच्या जे मेसेज जे परमेश्वराने आपल्यासाठी ठेवले त्या मेसेज साठी धन्यवाद द्या. परमेश्वर मी प्रार्थना आणि घोषणा करते प्रत्येक ऐकणाऱ्यासाठी पिता परमेश्वर त्यांचे हृदय पिता परमेश्वर उघडे से पिता परमेश्वर या मेसेज ग्रहण करण्यास. री आज हांतो कोसो थोली ब्रह्मा कासे थे ले ब्रह्मा हांतो कोसो थोली रा हांता कासी ब्रह्मा हांतो कोसियाता री ब्रह्मा कासे थे ले ब्रह्मा हांतो कोसो तो. धन्यवाद का परमेश्वर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या आत्मे जिंकण्याच्या आयोगासाठी. प्रार्थना करणार आहोत दुसरे ग्रंथिकारास पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 2 वचनानुसार. वचन सांगते, देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. कारण तो म्हणतो, माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली. आताच देवाच्या सोयीची वेळ आहे. आताच तारणाचा दिवस आहे. हालेलुया. प्रार्थना करा की चर्चचे सर्व सदस्य उत्साहित आहेत आणि सामील आहेत आत्म जिंकण्यासाठी आणि टिकून ठेवण्याच्या आयोगासाठी. घोषणा करा की आपण आपल्या सभोवताच्या प्रत्येकाला स्वार्था सांगू. हालेलुया. सर्व स्त्री पुरुषांना तारणासाठी चर्चच्या रॅप्चरच्या अगोदर. हालेलुया. या प्रार्थने बिंदूनुसार आपण प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. रेसेलेरे बोसी ब्रह्मा खसाया कासी ब्रह्मा हांतो रीद आला राउंद्र कासेलेरे बोसी ब्रह्मा हांते री ब्रह्मा कासिया साब्रहा से ब्रह्मा हांतो कोसियाता री ब्रह्मा मानसे केलेरे बोशला बोंत्र मा कासे थे रे बामा मारी ब्रहा तो राया कासी रहांत्र कासे थे री दया कियांतो कोतो तियाता रासा कासे ब्रह्मा मागासा रे मामा कासे ग्रेगे रे ओंत्र कासी तला बोंत्र मा से थे ले ब्रह्मा मासी नो ओंत्र कासे थे ले ब्रह्मा को सुतुरी
aze etori hanta kasiata lida anto koso torita hanta kasete le babari brahanto kosiata kasete rota tatiata dianto kosete le bohusiata ora rabasi brahmanga zohta kasete ओम परमेश्वर हीच वेळ सर्वांच्या तारणाची पिता परमेश्वर धन्यवाद देतो पिता परमेश्वर प्रत्येकाच्या तारणासाठी पिता परमेश्वर रे एसो होम त्राकासेते प्रत्येक स्त्री पुरुषांसाठी मुलांसाठी पिता परमेश्वर ओ पिता परमेश्वर मी प्रार्थना करतो त्यांच्या तारणासाठी रे सेथेले रे बोम तकासे क्रांतो कोसियाता रि ब्रह्मांतो कोसेते लेक्रमा आसीता हांतो कोसियाता कसाता ओ धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आपल्या परिसरातील शहरातील सर्व मानवासाठी शांततेसाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आपण वचन बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 29 अध्याय आणि 11वे वचन. वचन म्हणते परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो, परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो. हालेलुया. आपल्या शहरासाठी आपल्या रस्त्यासाठी आपल्या देशासाठी विशेष प्रार्थना करा. घोषणा करा की सैतानाची कोणतीही युक्ती लोकांना स्वार्थेपासून दूर करू शकत नाही. प्रार्थना करा या महिन्यात तुमच्या सेलसाठी आत्मा जिंकणाऱ्या योजनेसाठी घोषणा करा या महिन्यात अनेक आत्मे वाचली जात आहेत. हालेलुया. आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. आपले हात जोडकडे उचलून आपण प्रार्थना करूया. रे एसे हे तो राजिक आंतो पुरी ब्रह्मांगा सेते ले ब्रह्मा आंतो रिदा आंता का सेते रे कमा सिब्र आसोते रे एले रे बोसी ब्रह्मा आंता का सियाता रे क्रमो को सोतो ले रे बोसी ब्रह्मा मा सेक्र का सेते ले का का सियातो को सोतो री कमा सिबा मा सा का सक्रा kasete lega mari hanta kasete reko masia kasia sahanta kasiate lega makasato to tayata tianta kata kasoto kosoto rika makasete leonta kasete rebo sara basi brahma kasoto परमेश्वर प्रार्थना करा आपल्या सेलसाठी आपल्या सेलचे जे आत्मा जिंकण्याची जी योजना तुम्ही केली त्या योजनेसाठी प्रार्थना आणि घोषणा करा. रे एसो होम त्राकासा याकासी ब्रह्मा सोतो रे बामा कासी ब्रह्मा हातो या महिन्यात तुमच्या सेलमध्ये चर्च मध्ये आत्मे जिंकणारे सर्व आत्मे जे तुम्ही जिंकले ते वाढत येशूच्या नावात रे एतो हान त्राकासे थे रिबो सारा राकासी ब्रह्मा कसोतो रे आन त्राकासी याता रे रे बोसी ब्रह्मा तो राहते विश्वभरात आत्मे जिंकले जाते येशूच्या नावात रे एसे है तो रीला राबोसा आसा या का सिब्राहते. धन्यवाद परमेश्वर धन्यवाद. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन. हालेलुया. आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण वचन बघणार आहोत 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 4थे वचन. वचन सांगते सर्व लोकांचे तारण घ्यावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर आपल्या नातेवाईकांसाठी मित्रांसाठी आपल्या आस परिसरासाठी प्रार्थना आणि घोषणा करा. रे एझोहुंत्र आलीला गजा गसेग्रे गेते ले ब्रह्मा अझोहुंत्र कासेते रीदा आंता कासेते कासियाता रिगमा कासेके रे केसेते ले रे बोंत्र मासेते ली ब्रह्मा कासोतो रोंत्र कासायाता रे ब्रह्मा मा गसेग्रे गेले रे उसारी बहांसा काते लेकमा सिब्रमा kasaya kasaya anta kasete roda diya dadia ando kosoto diya makaseke reba kasika sika siko kosotra asekra kama kasete le brahma hando dita kasiya takaso onda kaseke le rebo sabra makasaya ta le brahma ando dita kasaka so oza anta kasete reba makase brahma mahando dita kasete ओम परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो. ओम परमेश्वर आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो आमच्या कुटुंबासाठी प्रत्येक मित्रांसाठी आमच्या आस परिसरामध्ये जे राहतात पिता परमेश्वर आमच्या प्रत्येक नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर व पिता परमेश्वर त्यांच्या तारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. ते सत्याच्या ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. व पिता परमेश्वर प्रत्येक पिता परमेश्वर तुला आपला प्रभू आपला तारणा म्हणून स्वीकारत येशूच्या नावात. रे एसो होत्र आलिराया लीप अझहांतो कोसोतो रीमा सिक्रा कासाया कासा आंता कासेते ले ब्रह्मा कासीरा आंता कासोतो रीदा कासिया तका सोतो राला राबासे ब्रह्मांतो. धन्यवाद परमेश्वर धन्यवाद.
धन्यवाद. सर्व प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. ही वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची, आराधनेची. तर आपण प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वा रविवार दिनांक 17 एप्रिल आणि आजचा आपला विषय आहे एक विलक्षण घटना. हालेलुया. आजचे आपले आरंभिक वचन घेतले गेले आहे प्रेषितांची कृत्ये त्याचा पहिला अध्याय 9वे वचन. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. हालेलुया. येशूला वधस्तंभावर खिळले आणि पुरण्यात आले. तिसऱ्या दिवशी देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, त्याला उघडपणे जिवंत केले. परंतु मृत्यूपासून पुनरुत्थान झाल्यानंतर येशूबद्दल उल्लेखनीय गोष्ट जी त्याचे साक्षीदार असलेल्या सर्वांसाठी एक मनाला आनंद देणारा अनुभव होता, तो होता स्वर्गात त्याचे स्वर्गारोहण. हालेलुया. त्या प्रसंगी तो आपल्या शिष्यांशी बोलत असताना अचानक तो खाली उतरला आणि त्यांच्या डोळ्यासमोर ढगांमध्ये चढला आणि थेट स्वर्गात गेला. हे विलक्षण होते. हालेलुया. हनोकला देवाने जिवंत उचलले. उत्पत्ती त्याचा 5वा अध्याय 24वे वचन. आणि एलियाला देवाने अग्नीच्या रथासह जिवंत उचलले. दुसऱ्या राजे त्याचा 2रा अध्याय 11वे वचन. येशूवर उचलण्यात आला. अशा प्रकारे त्यांनी हे जग सोडले. कोणीही त्यावर कधीही वाद घातला नाही, कारण बरेच साक्षीदार होते. शिष्य तेथे उभे असताना स्वर्गामध्ये जातानाचे हे आश्चर्य पाहत असताना 2 देवदूत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, हो गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच. तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रेषितांची कृत्ये त्याचा पहिला अध्याय 11वे वचन. तो पुन्हा येत आहे. देव आशीर्वादित असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही जिथे कुठे असाल तुमचे हात स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय स्वर्गीय पित्या, अशा विलक्षण घटनेबद्दल धन्यवाद, ज्याने येशूला जिवंत आणि सर्व जगावर प्रभू प्रकट केले. आता मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय ठिकाणी बसलो आहे. सर्व सत्ता आणि शक्तींपेक्षा, या जगाचे त्रास आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपेक्षाही खूप वर आहे. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया. मी परमेश्वर आणि परमेश्वरचे जन पास्टर आयझॅक अगरवाल यांचा धन्यवाद करते की त्याने आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन चर्च उपलब्ध केली. माझी गवाही माझ्या सेल मेंबरची आहे. त्याचे ते कामाला जातात तिथे वॅक्सिन घेणं कंपल्सरी केलं होतं. पण जसं आपल्याला पास्टरने शिकवलं आहे ऑनलाईन चर्चमध्ये की आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्याला लगातार घोषणा करायची आहे, आपल्याला थकायचं नाही आहे. आपण ह्या विषयाबद्दल खूप काही शिकलो आहे. तसंच त्यांनी केलं. त्या लगातार प्रार्थना आणि घोषणा करत राहिल्या आणि त्याचा परिणाम त्यांना भेटला, प्रतिफळ त्यांना भेटला. त्यांना नाही कामावरून काढलं, नाही त्यांच्याकडनं कुठलाही त्रास झाला. म्हणून परमेश्वरचा धन्यवाद असो. मी तुम्हालाही उत्साहित करेन की तुम्हीही ऑनलाईन चर्च पहा, कारण की पास्टर आपल्यापर्यंत परमेश्वराचं वचन आणि सही ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर तुम्हीही पहा आणि लोकांनाही शेअर करा. धन्यवाद. बघू नका की तुम्ही कुठली मोठी चुकी केली या असं कुठलं काम केलं ज्यामुळे परमेश्वराचं प्रेम तुमच्यासाठी संपले. आणि कधी असे होऊन देऊ नका की तुम्ही स्वतःला बेकार समजा. जेव्हा तुम्ही 24 तास प्रेमात चालत आहात तेव्हा तुम्ही कसं चालतात? परमेश्वराच्या भरपुरीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला उद्धारामध्ये चालायचं आहे तर तुम्हाला प्रेम करावे लागेल. प्रेज द लॉर्ड. फक्त हे तोंडाचं नाही, प्रेमात तुम्ही पाऊल उचलता. जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रेम केलं तर त्यांनी काहीतरी केले. मन परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिले. जी संधी येशू ख्रिस्ताला परमेश्वराने दिली त्यांनी मला आणि तुम्हाला दिली. हालेलुया. आपल्याला त्याच्याकडे बोलवले. हालेलुया. आणि आपल्या व त्याच्यामधील जो संबंध तुटला होता त्याला काय केले? जोडले. ग्लोरी. कशामुळे? प्रेमामुळे. लुया. आदेश देतो आजारांना यांच्या शरीरातून जाण्याच्या येशूच्या नावामध्ये. अशुद्ध आत्म्यांना, दुर्बलताच्या आत्म्यांना, जरा पसरवणाऱ्या आत्म्यांना आदेश देतो यांच्या शरीरातून जाण्याच्या, परत न येण्याच्या येशूच्या नावामध्ये.
उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या, त्याची आराधना करा. आपण शिकलो आहे की आराधना हे पूर्ण समर्पण आहे आणि आपले हात उचलणे परमेश्वरासाठी भेट आहे, धूप आहे. उचला आपल्या हातांना परमेश्वराच्या स्तुतीमध्ये. फक्त यासाठी उचलू नका की बाजूला उचलतोय. हे आपले पवित्र हात आहेत, जे वचनने आपल्याला सांगितले की आपल्या हातांना उचलून त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा. या ज्ञानाने आपले हात उचला की प्रभू माझे हात तुझ्यासाठी उठत आहेत. येशू हे हात तुझ्यासाठी उठत आहेत. येशू हे हात तुझ्यासाठी उठत आहेत. हे आमच्या व्यक्तित्वाचे सर्वात खोलवर व्यक्तित्व आहे, प्रेमाचे. रिसाथो खोलवून रस्ती केले बहुशात्रात. ओ धन्यवाद परमेश्वर, तू सर्वांपेक्षा मोठा आहेस आणि तुझ्यासारखं कोणी नाही. धन्यवाद दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद देतो या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. आम्ही बोलतो परमेश्वर, आमचे कान अभिषिक्त आहे ऐकण्यासाठी, हृदय अभिषिक्त आहे समजण्यासाठी. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड बोलू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, स्वागत आहे तुमचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या 2 रविवारपासून आपण खूपच महत्त्वाचा विषय बोललो आहे. आपण बोलणे केले की आपण एक वास्तविक राज्याचे आहोत, परमेश्वराच्या राज्याचे आहोत. आणि आपण बोललो की या जगात आपण प्रवासी आहोत आणि ज्या राज्याचे आपण आहोत ते राज्य आता डोळ्यांनी नाही दिसत, पण ते राज्य आपल्या
हृदयामध्ये आहे, तरी सुद्धा ते एका भौतिक राज्यापेक्षा कितीतरी वास्तविक आहे. ज्या प्रकारे हवा दिसत नाही, कोणी सुद्धा बोलू नाही शकत की हवा नाही आहे, त्याचप्रमाणे राज्य दिसत नाही तर कोणी नाही बोलू शकत की राज्य नाही आहे. जर राज्य आहे तर त्यामध्ये एक राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. जर राज्य आहे तर त्यामध्ये शासन पण आहे. कोणी राजा असेल जो शासन करत असेल. पण या राज्याची सुंदरता ही आहे की राज्य आहे परमेश्वराचे. यामध्ये परमेश्वर तर राज्य करतो, ते तर असलेच पाहिजे, कारण राज्य कुणाचे आहे? परमेश्वराचे. कारण की परमेश्वर खूप महान आहे, परमेश्वर खूप दयाळू आहे, तो खूप कृपाळू आहे. काय काय बोलू त्याविषयी. पण ह्या राज्यामध्ये त्यांनी आपल्याला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार दिला आहे. हालेलुया. ऐका तुम्ही, विचार करून बघा. जसं देशात एकच पंतप्रधान आहे, आपल्या राज्यामध्ये आपण सर्व राज्य करतो. पण काय होते, या गोष्टी आपल्याला ठाऊक नाही, म्हणून काही गोष्टी आपण आपल्या आजूबाजूच्या राज्यातून उचलतो आणि त्याद्वारे परमेश्वराला समजण्याची प्रयत्न करतो. नाही, सर्व कसं राज्य करू शकतो? देशात तर एकच प्रधानमंत्री असतो. एका राज्यात 2 तलवारी कसे असू शकते? एका जंगलामध्ये 2 वाघ कसे असू शकतात? पण हे मनुष्यप्रमाणे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात येता तेव्हा वस्तू बदलून जातात. चला वाचू प्रकटीकरण 1 अध्याय 5 वचन. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठवलेला गेले मध्ये पहिला आहे. पृथ्वीवर राजांचा 2 सत्ताधीश आहे. कोण आहे? ऑब्विसली राजांमध्ये काय आहे? सत्ताधीश. की ऑब्विस आहे की तो राज्य करणार. खूप सोपे आहे, याला समजण्यासाठी काय अर्थ नाही, याला मानण्यासाठी काही अवघड नाही. हे परमेश्वराचं राज्य आहे, तर परमेश्वर राज्य करणार. आणि जो येशू आमचं प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापापासून रक्ताने मुक्त केले. पुढचे, ज्याने आम्हाला and had made us king and priest unto God. राजा आणि देवपिता सेवा करणारे याजक बनवले. प्रेज द लॉर्ड. इथे राज्य लिहिले आहे, पण इंग्लिशमध्ये किंग लिहिलं आहे. काय लिहिले आहे? त्याने आपल्याला काय बनवले आहे? राजा. बोला, परमेश्वराने मला राजा बनवले आहे. आता या राज्यामध्ये फक्त परमेश्वर राज्य नाही करत आहे, आपण सर्व सुद्धा काय करत आहोत? राज्य. आपण सर्व राज्य करत आहोत. तुम्हाला शासन करायला शिकावे लागेल. ऐका तुम्ही, शेजाऱ्याला बोला, शासन करायला शिकावे लागेल. तुम्ही सुद्धा राजा आहात, मग राज्य करायला शिकावे लागेल. नको बोला की राज्यकाज मी नाही शिकणार. शिकावे तर लागेल. परत बोला, राज्यकाज तर शिकावे लागेल. खूप लोक आता पहिल्यांदाच ऐकायला भेटते, काय करावे लागेल? शिकावे लागेल. घरी काय शिकवलं ते? प्रभू समोर जा, भीक मागत राहा. आम्ही सुद्धा राज्य करणार. हे तर कोणी सांगितलेच नाही. देशात पण पंतप्रधान आहे, एकटाच राजा आहे, आम्हाला कोणी सांगितलेच नाही. हे इथे आपण आलो कुठे? परमेश्वराच्या राज्यामध्ये. आणि परमेश्वराच्या राज्यात ओ बॉय, हेच फक्त परमेश्वरच आहे जे इतका महान विचार करू शकतो. राजांकडे पण प्रजा असते, पण आमच्या राजाकडे राजा आहेत. प्रेज द लॉर्ड. ओ बॉय, हे सुंदर नाही आहे? राजांकडे काय असते? प्रजा. पण आमचा राजा इतका महान आहे, त्यांनी प्रजा नाही ठेवली स्वतःसाठी, त्यांनी काय ठेवली? राजे. ओ हे अद्भुत आहे. जेव्हा मी या गोष्टींना विचार करतो की परमेश्वर, मी कुठे आलो, कुठे आहे मी, मला जगातली कुठलीच गोष्ट चांगली नाही वाटत. वाव, हे शिकायचं आहे, हेच करायचं आहे. सर्वांनी बोलले मी राजा तुम्ही प्रजा, पण ह्या परमेश्वर काय बोलला? मी पण राजा तुम्ही पण राजा. हे आहे बोलणे. आता मजा आली.
आता भेटला कोणी चांगले बोलण्यावाला. दुसरी गोष्ट आहे की आपण सर्व राजे आहोत आणि आपण एक दुसऱ्यांवर राज्य नाही करत. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? जगावर राज्य करतो. जगावर राज्य करतो. या जगाच्या सिस्टमवर राज्य करतो. लोकांवर राज्य नाही करत. तुम्हाला समजावे लागेल राज्य काय आहे. आपण लोकांवर राज्य नाही करत. आपण सिस्टमवर राज्य करतो. आपण अंधाराच्या ताकदावर शक्तीवर राज्य करतो. आपण सैतानी ताकदांवर राज्य करतो. आता त्या प्रकारे चालतील ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे, कारण त्यांच्यावर आपण कोण आहोत? राजा आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते डिसाईड नाही करू शकत. ते आपल्याला नाही सांगू शकत कसे जगायचं आहे आणि कसे नाही जगायचं आहे. ते सांगतात कसे जगायचं आहे आणि आपल्या आतमधल्या राजाला ते पटत नाही. तुम्ही बोलता ओ राजाला नाही सांगत कसं जगायचं. राजा सांगतो कसं जगायचं आहे. तर आपल्या आतमध्ये काय आहे? आग आहे. शेजाऱ्याला बोला ती आग. ऐकता तुम्ही? हॅलो. शेजाऱ्याला बोला तुम्ही पण राजा आहात. राज्य काज शिकावे लागेल. काय लोकांना हसू येतं की पास्टर मस्करी बंद करा, सत्याचं बोला. सत्याचंच बोलत आहे मी. एक अशी लाईन आहे जो तुम्हाला समजेल की तुम्ही राजा, तुम्ही प्रेज द लॉर्ड. असा विचार करून काही राजा पास्टर आयजेकच पूर्ण चर्च चालत. म्हणजे हे काय आहे? इथं प्रजा नाही भावा, इथं सर्व राजे आहेत. जितकी माझी जबाबदारी तितकी जबाबदारी कुणाची आहे? तुमची. तर बोल नका मी एवढंच करू शकतो. का? राज्य आहे, राज्य करा जाऊन. प्रत्येक सैतानला हरवणे तुमचे काम आहे. प्रत्येक वाईट गोष्टींना सुधारणे तुमचे काम आहे. माझ्या एकट्याचे नाही भावा, मी पण तुमच्याप्रमाणेच आहे. जितके तुम्ही राजे आहेत तितके मीच राजा आहे. तर तुम्ही राज्य काज कमी का करत आहात? माझ्याकडून जास्त राज्य काज का करून घेता? योग्य आहे की नाही? नाही, आमच्याकडे पैसा नाही. आता तुमच्या पैशाने मी प्रार्थना करू? जेव्हा मी तुम्हाला बोलतो पैसे द्या आणि तुम्ही माझ्याकडनं प्रार्थना करून घेता पैसे, हे काय झाले? हा कुठला नियम आहे? जर तुम्ही राजे आहात तर पैसे असले पाहिजे. जे या गोष्टीने तुम्ही समजा तर तुम्ही वास्तविक ख्रिस्ती जीवन जगत आहात. आता जे तुम्ही जगत आहात मला नाही माहित आहे जगत आहात. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला तुम्ही राजा आहात. राज्य काज करावे लागेल. जितकी जबाबदारी पास्टरची आहे तितकी जबाबदारी माझी आहे. मला काय वाटलं माझी मी बोलणार आहे? नाही, तुमची पण आहे. हालेलुया. तेव्हाच तर आपण त्याला बोलतो राजांचा राजा. कोणत्या राजांचा राजा? आपण सर्व राजांचा राजा. हालेलुया. ऐकता तुम्ही? तर आपण कुठे आहोत? एका वास्तविक राज्यामध्ये. सुंदर आहे हे. आपण बोललो की जर तुम्ही राजा आहात तर राजकाज शिकावे लागेल. आपण बोललो की हे राज्य कशाने चालते? तोंडाने बोललेल्या वचनाने. ते वचन जे परमेश्वरच्या वचनावर आधारित आहे, पहिले होते हे. मग आपण बोललो की हे राज्य विश्वासाने चालते. विश्वासाने चालते. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जीवनावर राज्य करायला सुरुवात करता. आपल्या जीवनाच्या परिस्थितींवर राज्य करायला सुरुवात करता. सर्वात पहिली गोष्ट जी तुम्ही कंट्रोलमध्ये आणता ते तुमचे शरीर आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे पूर्ण नियंत्रण घेता की तुमच्या शरीरावर कुठलाच आजार नाही येणार, कुठला खोकला, कुठली सर्दी नाही येणार. तुमचे शरीर तुम्हाला नाही सांगणार की 8 तास झोपायचं आहे. तुमचे शरीर तुम्हाला नाही बोलणार चला रात्रभर चित्रपट बघा. तुमचं शरीर तुम्हाला नाही सांगणार की सिगरेट ओढा. तुमचं शरीर तुम्हाला नाही सांगणार चला घाणेरडे पिक्चर बघण्यास. तुमचं शरीर तुम्हाला काहीच नाही सांगू शकणार. पहिली गोष्ट ज्यावर तुम्ही राज्य करता ते तुमचे शरीर आहे. तुमचे विचार. पहिली गोष्ट. तर जगावर राज्य करण्याच्या पहिला तुम्हाला तुमच्या शरीरावर राज्य करावे लागेल. तुमच्या शरीरावर राज्य करावे लागेल. तुमची गोष्ट अजून चालू आहे. आता सुद्धा तुम्ही लोकांचा तिरस्कार करता. या सर्व गोष्टीला निघावे लागेल. तुम्हाला स्वतःवर राज्य करावे लागेल.
सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला राज्य करायला दिली आहे ते तुमचं शरीर आहे. तुम्ही नाही बोलू शकत ओ माझं डोकं दुखतंय, ओ माझे पाय असे झाले, माझे नाक वाकडे आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. तुम्हाला तर मच्छर सुद्धा नाही चावला पाहिजे. शेजारवर मच्छर सुद्धा नाही चावला पाहिजे. सत्य आहे हे. आय कॅन्ट अलाव, कारण मी राजा आहे. तुम्ही माझ्या शरीरावर राज्य नाही करू शकत तर काय करत आहे मी? माझं शरीर मला नाही सांगू शकत कसं जगायचं आहे. कम ऑन, हे माझे शरीर आहे, मी राजा आहे. एका मायामध्ये 2 तलवार नाही राहू शकत. आता आहे तो शेर इथे. एका जंगलात 2 सिंह नाही राहू शकत. एक तर मी राजा आहे, एक तर शरीर राजा आहे, पण राजा मी आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? मी तुम्हाला सांगतो जर माझा हात कापला तर मी परत हात उत्पन्न करू शकतो. खतरनाक व्यक्ती आहे. तुम्ही चित्रपट बघितले असल्यास चालता फिरता चित्रपट आहे. मी खूप खतरनाक आहे कारण मी एक राजा आहे. राजा खतरनाकच असतात नसतात. राजाच काय आहे त्याची भीती नाही आहे. माझे शरीर माझ्याशी घाबरते. शरीराला सुद्धा माहिती आहे खतरनाक राजा आहे. बोललं तर सीधा व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजारला बोला तुम्ही राजा आहात. राज्य का शिकावे लागेल. शिकणार का? हा सर मला एड्स आहे. मी काय करू? पळवा. डॉक्टरनी कॅन्सर सांगितले. माझं काय काम आहे? तुम्ही करा ना राज्य. का गाणे गाता राजांचा राजा? तुम्हाला नाही माहित त्या राजांमध्ये तुम्ही आहात. तुमचं राज्य मी का सांभाळेल आणि कब्जा करेल तर तुम्ही काय कराल? राजांकडे बुद्धी असते. दुसऱ्या राजांना आपल्या राज्यामध्ये शासन करून देतात का? मी तुमच्या राज्यामध्ये शासन का करू? माझ्याकडे माझे राज्य पुरेसे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राज्य कसे चालते? कुणाच्या तोंडाने? जे कशावर आधारित आहे? वचनावर. आणि दुसरे आपण मागच्या वेळी बोललो होतो हे राज्य कशावर चालते? विश्वासाने. आणि तिसरे हे राज्य चालते प्रेमाने. ते प्रेमाने. हे राज्य चालते प्रेमाने. मी आज काय जास्त बोलणार नाही. मी तुम्हाला बायबलमध्ये दाखवतो. माझ्याशी इच्छा जाऊन तुम्ही मनन करा. या वचनाच्या अनुसार तुम्ही प्रेम केलं. कारण खूप जणांना माहीत नाही प्रेम आहे काय. मी बोलतो कधी तुम्ही बायबल वाचली? बायबल कुठल्या गोष्टीला प्रेम बोलते? बायबलची प्रेमाची परिभाषा काय आहे? कारण जगाने आपल्याला प्रेमाची परिभाषा बोलली आहे ज्याला बघून हृदय धक 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 करेल. खतरनाक मुलगी हार्ट अटॅक आणेल. लांब व्हा. जगाने ही परिभाषा आपल्याला सांगितली आहे. योहान 13:34. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो. येशू ख्रिस्त बोलत आहे. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की एक दुसऱ्यावर प्रीती ठेवा. जशी मी तुम्हांवर प्रीती ठेवली आहे तसेच तुम्ही पण एक दुसऱ्यांवर प्रीती ठेवा. कारण मोशेचे नियम होते. तुम्हाला माहिती आहे यावेळी येशू ख्रिस्त अजून मरून जिवंत झाला नव्हता. यावेळी काय चालत होते? मोशेचे नियम चालत होते. आणि त्या मोशेच्या नियमाच्या मध्ये पण येशू ख्रिस्त हे सांगून गेला की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की एक दुसऱ्यांवर प्रीती ठेवा. जसं मी तुम्हांवर प्रीती केली आहे तसेच तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यांवर प्रीती करा. इथे एक दुसऱ्यांवरचा अर्थ मुलगा आणि मुलगी नाही आहे. कारण काही लोकांना इथेच समजते एक दुसऱ्यांवर म्हणजे मुलगा मुलगी. एक दुसऱ्यावर प्रीती म्हणजे लोकांना वाटे जे आम्हाला पाहिजे त्यांच्यावर प्रीती करा आणि ज्यांच्यावर आमचा तिरस्कारांना पळवा. नाही लिहिले आहे तिथे असे. तुम्ही बोला पास्टर इथं जुना करामध्ये नवा करामध्ये कुठे लिहिले आहे? 2 योहान 5 अध्याय. योहानाचे 2 पत्र 5 वचन. अब हे महिला मी तुला नवीन आज्ञा नाही पण जी प्रारंभापासून आहे ती दाखवतो आणि तुम्हाला विनंती करतो की एक दुसऱ्यावर प्रीती ठेवा. तर इथे कुठला ऑप्शन नाही, कुठली निवड नाही की ज्याच्यावर मन आले त्याच्यावर प्रीती करा, ज्याच्यावर मन नाही आले त्याचा तिरस्कार करा. तुम्हाला कुठली नवी आज्ञा नाही पण जी प्रारंभापासून चालत आली आहे. एक दुसऱ्यावर काय ठेवा? प्रीती ठेवा. पण प्रश्न असा आहे की प्रेम आहे काय? प्रेम काय आहे? बाबा तुम्हाला प्रेम नाही समजू शकत. ओश तुम्हाला प्रेम नाही समजू शकत.
तुम्ही बोलाल का नाही समजू शकत? सोपे आहे, मी तुम्हाला वचन दाखवेल. ओ गॉड, प्रत्येक व्यक्ती ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही तो प्रेम नाही समजू शकत. त्यांना प्रेमाचे काहीच नाही माहीत, नाही समजू शकत. तुम्ही बोलाल तुम्हाला कसे माहीत? ओके, 1 योहान 4:7. हे प्रियो, आपल्यामध्ये प्रेम असो, कारण प्रेम परमेश्वराकडून आहे. कुणाकडून आहे? प्रेम कुणाकडून आहे? शेक्सपियरकडून नाही, हीर रांझ्याकडून नाही, रोमियो जुलियटकडून नाही, लैला मजनूकडून नाही. प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. कारण जेव्हा आपण प्रेमाचे उदाहरण देतो, मी बोलतो हे चुकीचे उदाहरण आहेत, यांना प्रेम ठाऊक नव्हते. हे प्रेमाचे उदाहरण कसे असणार? हे प्रियो, आपल्यात प्रेम असो, कारण प्रेम परमेश्वर आहे. जो कोणी प्रेम करतो तो परमेश्वरापासून उत्पन्न झालेला आहे आणि परमेश्वराला ओळखतो. म्हणजेच प्रेम करायला तुम्हाला अगोदर परमेश्वराला ओळखावं लागेल, कारण प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. जर परमेश्वर नाही तर प्रेम नाही. कुठलाही व्यक्ती ज्याला परमेश्वर ठाऊक नाही त्याच्याकडे कुठलेच क्रेडेन्शियल नाही प्रेम करायचे, कारण प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. स्पेशली तरुण लोक ते फसतात. ह्या त्या गोष्टी जे माझ्या डोक्यातून पहिलाच निघाल्या होत्या. माझा संमोहन तुटला होता जेव्हा मी माझी बायबल वाचायला सुरुवात केली 24-25व्या वर्षी. मी बोललो, प्रभू धन्यवाद, मला समजले की प्रेम कुठून आहे. मुलीपासून प्रेम नाही येत, मुलापासून प्रेम नाही येत, आईवडिलांपासून प्रेम नाही येत. प्रेम कुठून येते? परमेश्वराकडून. प्रत्येक व्यक्ती, कदाचित आई वडील सुद्धा असेल, दावा करतात मला प्रेम करायचे आणि परमेश्वराला ओळखत नाही, ते प्रेम नाही करत. मी माझ्या डोक्याला, विचारांना रिप्रोग्राम केलं. तुम्हाला नाही माहित मी माझ्या विचारांसोबत काय केले आहे. मी माझ्या विचारांमध्ये ते स्टँड असतं ना, स्टँड जे रेडिओमध्ये टाकतात, ते मी माझ्या विचारांमध्ये टाकले आहे. कुठलाच माझा नातेवाईक कोणीही मला बोलेल की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही, मी त्याचा खरंच विश्वास नाही करणार. मी मानायलाच तयार नाही तो माझ्यावर प्रेम करतो. याचा अर्थ मी त्यांचा ऐकणार नाही, भले ते कितीही प्रेमाने बोलतील की आम्हाला तू पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला. माझे विचार बदलले आहेत. समजलं ना तुम्हाला? आता कोणच मला फसवू नाही शकत. बेटा 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 जे पण करा, येशूला ओळखता नाही, तुमच्यावर प्रेम करतो बाबा. अशा प्रकारे मी माझे विचार ट्रेन केले आहेत. हेच कारण आजपर्यंत मला धोका नाही भेटला. मी कधीच तुम्हाला नाही सांगितले की मला धोका भेटला. का? मी माझ्या विचारांमध्ये स्टँड टाकले आहे. कम ऑन, जो कोणी येऊन बोलेल तुम्हाला, मला पहिला काय ओळखायचं आहे? येशूला ओळखते की नाही. नसेल तर विसरून जावा, तो काही प्रेम बिम नाही, करूच नाही शकत. हेच कारण आहे आपण गाणे गातो, गहरे प्यार से तूने प्यार किया, मास गहरा है प्यार तेरा. तर गाणे नाही माझ्यासाठी, हे माझ्यासाठी खरे पण आहे. एक गाणे मी जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये आले 2 दिवस गायलो. मला वाटतं सर्व काय माझ्यासाठी गाणे माझे होते. मी तुम्हाला पहिला सांगितलं होते, हो हाउ आय लव्ह जीसस, ओ हाउ आय लव्ह जीसस, ओ हाउ आय लव्ह जीसस, बिकॉज ही फर्स्ट लव्ह मी. 2 लाईनी होत्या. मी तासोनतास दिवसभर महिने गात होतो आणि संपूर्ण बायबल मी या 2 लाईनींनी गाणे करू शकतो. संपूर्ण बायबल उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत जेव्हा माझ्याकडे कधी वेळ असेल, मी 6 महिने प्रचार करू शकतो या 2 लाईनीवर. लिटरली 6 महिने, 6 × 30 × 24 नॉन स्टॉप. कारण मी मनन केलं आहे या गोष्टींवर. पूर्ण बायबल मी या 2 लाईनीला आणून जोडू शकतो. प्रत्येक स्क्रिप्चर मी इथे येऊन संपू शकतो. मी बोललो वाव, सुंदर, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तेव्हा मी पास्टर नव्हतो, तेव्हा पास्टर होते. मी तुमच्यासारखा ख्रिस्ती होतो. जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकाल तुम्हाला उत्साह भेटेल, त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये परमेश्वराची प्रीती दिसेल. कुठले पण माझे गाणे ऐका,
मेरी निगाह तुझ पर. मग संपूर्ण गाण्यामध्ये तुम्हाला हेच दिसेल. मला अजून काहीच नाही माहिती, हे माझ्या आतमध्ये भरले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लिहिले आहे? प्रेम कुणाकडून आहे? शेजाऱ्याला बोला, प्रेम परमेश्वराकडून आहे. प्रेम कुणाकडून आहे? रोमियो जुलियत, राज सिमरन नाही ना. मला प्रेमापासून काय तिरस्कार नाही, पण मी बोलतो प्रेम प्रेम असले पाहिजे ना भाऊ. ते प्रेम कुठून आले पाहिजे? परमेश्वराकडून. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडून प्रेम ठेवाल, तुम्हाला मनुष्याच्या शरीरापेक्षा जास्त, करिअरपेक्षा जास्त, त्याच्या नोकरीपेक्षा जास्त त्याच्या आत्म्यावर प्रेम होईल. तुम्हाला वाटेल त्याच्या आत्म्याला तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ. खूप साऱ्या आई वडिलांना हे शिकायचं आहे. खूप साऱ्या नवऱ्यांना, पत्नींना शिकायच्या आहे या गोष्टी. ते जे बोलतात प्रेम आहे, मी बोलतो खरंच प्रेम आहे? कुठे आहे तुमच्या घरात जबरदस्ती बायबल वाचण्याचे? तुम्ही बोला आता जबरदस्ती थोडीच करू शकतो. मी बोलतो काय बोलत आहात? इतके भोले बनू नका. आता मुलगा येऊन बोलल मला असं एक मुलीचे लग्न करायचं आहे जी तुमची दुश्मनची मुलगी आहे, आता जबरदस्ती कराल तुम्ही? काय बोलता? का भोलेपणा दाखवता तुम्ही? आम्हाला जबरदस्ती करायला नाही येत. मी बोलतो खोटे बोलणे बंद करा. जर प्रेमाला तुम्हाला समजायचं आहे, तुम्हाला जावे लागेल 1 कोरिंथियस पत्र 13 अध्याय. हे आहे प्रेम. प्रेज द लॉर्ड. इथून तुम्हाला प्रेम समजेल. हे आहे तुमच्या प्रेमाचे पोते. प्रेज द लॉर्ड. प्रेमाचा उपन्यास. बोला प्रेमाचा उपन्यास. ते बोलतात ना, आम्ही प्रेमाचा उपन्यास वाचला. जोपर्यंत कोरिंथियस 13 नाही वाचला तोपर्यंत प्रेमाचा कुठलाच उपन्यास नाही वाचला. कारण हे आहे हा आहे प्रेमाचा उपन्यास. इथून तुम्हाला प्रेम समजेल आणि तुम्ही स्वतःला तपासीला प्रेमात आहात की नाही. ते तुमचे डोळे उघडेल. असं वाटेल की आजच नवीन कपडे घातले. Praise the Lord. का प्रेमाला समजणे गरजेचे आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये? चला 1 कोरिंथियस पत्र 13 अध्याय 13 वचन वाचू. या 3 गोष्टी राहतात: विश्वास, आशा आणि प्रीती. आठवण आहे तुम्हाला? आपण बोललो होतो हे 3 काय आहे? स्थायी आहेत. पण यामध्ये सर्वात महान काय आहे? प्रीती आहे. सर्वात मोठे महान काय आहे? प्रीती. जे लोक बोलतात प्रेम खूप मोठे आहे, आम्ही बोलतो आम्हाला माहित आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण प्रीती कुणाकडून आहे? प्रीती कुणाकडून आहे? प्रीती कुणाकडून आहे? तर डोळे उघडायला सुरुवात झाली का आजपासून? तर कुठल्या पण छळामध्ये येऊ नका, कोणी असो त्या पाठी. तो व्यक्ती त्याला परमेश्वर माहित नाही तर विसरून जावा, तो प्रेम करेल. त्यामध्ये काहीच प्रेम नाही आहे. तुम्ही बोला पास्टर तुम्ही इतके कठीण कसे बोलता? मी तर बोलतो परमेश्वराला जाऊन विचारत निकाल लिहिली हा गोष्ट. मी केवळ वाचत आहे. मासिका भांडत आहेत, मासिका भांडत आहेत, जसं की मी आपली बायबल वाचत आहे. Praise the Lord. चला 13 अध्याय 1 वचन. मी माणसाच्या जीवाने बोललो व देवदूतांसुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माझ्यात काही प्रीती नसेल तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. जर तुम्हाला इथे समजले नसेल नीट तर मी तिथे एक शब्द तुम्हाला दाखवणार आहे. चला ओके, इझी इंग्लिशमधून बघू. इथून मी एक पिक करणार आहे. तुमच्या विचारामध्ये ही गोष्ट बसू दे इझी इंग्लिशमध्ये. If I do not love, I am nothing. जर मी प्रीती नाही करत तर मी काहीच नाही आहे. तुमचे अस्तित्व काय आहे? 0, शून्य. तुम्हाला वाटेल तुम्ही आहात पण तुम्ही नाहीत. याचा अर्थ हा आहे, जर मी प्रीती नाही करत तर मी नाही. अस्तित्व काय झाले आहे? 0. बोललं का तुम्ही प्रेम नाही करू शकत आणि मी प्रेमाला नाही शिकू शकत. जोपर्यंत तुम्ही प्रीतीला नाही शिकणार तुम्ही 0 आहे. 0. तुमचं अस्तित्व भले आहे पण नाही आहे. तुम्ही नाहीत. इतके सिरियस आहे हे. लिहिले आहे तिथे. If I do not love, I am nothing. तुम्हाला वाटेल तुम्ही काहीतरी आहे पण बायबल बोलतो तुम्ही बेकार आहात, बरबाद आहात. तुम्ही काहीच नाही तुमच्या आतमध्ये. 0. तुम्हाला वाटेल तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही इंजिनियर, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, माझ्याकडे आई आहे, काहीच नाही तुमच्याकडे. तुम्ही बेकार आहात, बेकार. जर तुम्ही प्रेम नाही करू शकत तर इतके सिरियस आहे हे की लोकांना जेव्हा समजेल
जेवढे जगले आहेत आजपर्यंत 0 आहे 0. त्यांचे सम टोटल काय आहे 0. Because I do not love, I'm nothing. I may be able to speak different tongues and that people use. I may be able to speak languages that angels use, but there is worth nothing unless I love. जर मी प्रीती नाही करत तर मी काहीच नाही. तो सांगत आहे जर मी मनुष्याची बोली बोलू शकतो, स्वर्गदूताची भाषा बोलू शकतो, पण जोपर्यंत मी प्रीती नाही करणार हे सर्व काय आहे 0. हेच लिहिलं आहे. मी आपल्या मनाच्या तर बोलताय. इथेच बोलतोय मी बायबल नाही लिहिली भावा. धन्यवाद मी नाही लिहिली. It is only like someone who is making a loud noise. तो फक्त ओरडत आहे पण त्याच्या आतमध्ये काहीच नाही. तो आतमधून काय आहे खाली खाली चना बाजे गना. ऐकलं आहे ना हे मन. खाली ड्रम काय करतो जास्त आवाज. माहिती करून घ्यायचं तुम्हाला प्रेम नाही भावा. जागे व्हा. तुम्ही 0 मध्ये 0 मध्ये आहात. तुमचे क्रेडिट काय आहे 0. तुम्हाला वाटेल तुम्ही जगत आहात पण बायबल प्रमाणे तुम्ही काय 0. शेजारला बोला बायबलमध्ये लिहिले आहे पास्टर आयजेकच्या मनाचे विचार नाहीत. पुढचे वाचू. जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ती असली आणि मला सर्व रहस्य माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास असला, परंतु माझ्यात ही प्रीती नसली तर काहीच नाही. लिहिले आहे ते. लिहिले आहे पुढचे. आणि जर माझे सर्व धन आय लव्ह दिस गरजवंतांना अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझ्यामध्ये प्रीती नसली तर मी काहीच मिळवित नाही. तर तुमचे दान कर्म सर्व बेकार आहे. तुम्ही किती चांगले आहेत त्याच्याशी काही घेणे देणे नाही. घेणे देणे कुणाकडून आहे? प्रेमाकडून. सर्व गोष्टी कुठे येतील? प्रेमामध्ये. खरंच जितके दान प्रेम करायचे आहे. तुम्हाला वाटेल दान सगळं करून तुम्ही मोठे केले. बायबल काय सांगते? 0. जर मी माझ्या सर्व धन गरजवंतांना अन्नासाठी दिले आहे, मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझी प्रीती नसली तर मी काहीच मिळत नाही. आता तुम्हाला समजेल मी तुमच्यावर राग करतो की प्रीती करतो. आज सर्वांना माहीत पडेल की पास्टर प्रेमच करतात. तो राग नव्हता. तुमच्याकडून एकच भांडण होते. बायबल वाचा, आत्मे जिंका, दशमांश द्या, रॅप्सोडी वाटा. अजून कुठले भांडणे केले मी तुमच्यासोबत? तुमच्या आणि माझे काय भांडणे झाले दुसऱ्या गोष्टींवर? तुम्हाला वाटलं मी तुमचा तिरस्कार करतो. आज माहिती पडले हेच प्रेम होते. बाकी सर्व नफरतमध्ये होत. माझे सर्व धन गरजवंत अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझ्यात प्रीती नसली तर काहीच मिळत नाही. ओके. आता काय सुरू झाला आहे? प्रेमाचा उपन्यास. ओ लॉर्ड, आय लव्ह दिस. प्रीती गर्व करीत नाही. प्रीती सहनशील आहे. प्रीती दयाळू आहे. ती हेवा करीत नाही. प्रीती बडाई मारित नाही. बोला, प्रीती गर्व करीत नाही. कृपालू आहे. जर तुम्ही प्रेमाला हटवू शकता, जर तुमच्याकडे बुद्धी आहे. जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, मी माहिती आहे कसे वाचले असेल. आयझेक सहनशील आहे कारण मी प्रेम आहे. कारण प्रेम नाही तर बेकार आहे. तो बेटर आहे. स्वतःला मी घुसू. नेक्स्ट. ती स्वार्थी नाही. ती चिडत नाही. तिच्या विरुद्ध केलेल्या नोंद ती ठेवत नाही. वाईटात आनंद मानित नाही. हॅलो, ऐकताय तुम्ही? यामध्ये कुठलीही गोष्ट जर तुम्ही करता तर तुम्ही प्रेमात नाही. वाईटात आनंद मानत नाही, परंतु सत्याविषयी ओ बॉय, सुंदर कर्मापासून वाईटापासून ते आनंद नाही करत. खूप लोक वाईटाला आनंद करतात. चांगले झाले तुम्ही त्याला मारले. प्रेम आहे का? हे तर वाईटाला तुम्ही आनंद साजरा करतात. 2 सुट्टी मला पण द्या. अच्छा, हे प्रीती आहे का? जर तुम्हाला माहित पडेल प्रीती काय आहे. वाईटाला आनंद नाही करत तुम्ही. बोला, कुकर्मापासून वाईटापासून आनंद नाही होत प्रीती, परंतु सत्याविषयी आनंद होते. स्वतःला विचार, सत्य तुम्हाला आनंद देते की नाही देत? पास्टर बोले, आत्मे जिंका, तुमचे तोंड उतरले. काय? पुढचे. सर्व काही खरे मानस सिद्ध असते. ते मी नेहमी विश्वास ठेवते, आशा धरते, नेहमी सहन करते. पुढचे. प्रेम कधी संपत नाही. जर तुम्ही कोणावर प्रेम करता तर ते संपू नाही शकत.
तुम्ही बोलू नाही शकत मी त्या व्यक्तीबरोबर 2 वर्षापूर्वी तिथे होतो. म्हणलं काय? जर मी तुम्हाला बोललं आहे कधी मी तुमच्या प्रीती करतो, तुम्ही माझ्यासोबत काही करा. आज जरी भेटला तरी मी तुम्हाला तितकीच प्रीती करेल. मला आठवण नाही तुम्ही माझ्यासोबत काय केले आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत काहीच केले नाही. जर तुम्हाला माहित असते तुम्ही माझ्यासोबत नाही केले, तुम्ही प्रभू सोबत काय केले आहे, तो बघेल तुम्हाला. माझी काहीच नाही. मी का भांडू तुमच्याशी? येशू ख्रिस्ता नाही बोलला का पौला बरोबर तुम्हाला का सतवत आहे? जर तुम्हाला वाटेल तुम्ही मला सतवले, विसरून जाऊ. मला नाही सतवले, परमेश्वराला सतवले. तो बघून घेईल. मी का भांडू? माझे काम आहे प्रीती करणे. प्रेम कधी टळत नाही, संपत नाही. भविष्य सांगण्याचे दान ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. पुढचे, कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे. आमचे देवासाठी बोलणे आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. पुढचे, पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा ते अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल. पुढचे, जेव्हा ती मी मूल होतो तेव्हा मुलासारखे बोलत असे, मी मुलासारखा विचार करीत असे, मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. आता विचार करा, हा स्टेटमेंट तो कशाने बोलत आहे? प्रेमाच्या रंगाने. तो काय सांगत आहे? मी मोठा कधी झालो? जेव्हा मी प्रीती करायला शिकलो. हॅलो, चुकीचे तर बोलत नाही ना मी. बोलणे कशापासून सुरू केले त्यांनी? प्रेमापासून. शेवटी पण संपवले कसे? प्रीतीने. मध्ये काही तिथल्या गोष्टी आणेल तो बोला जेव्हा मी मूल होतो तेव्हा मला प्रीती करायला नाही येत होती. लहान मुलाप्रमाणे बोलत होतो. कोणी माझ्या गाडीवर हात लावला? माझी गाडी आहे, माझी चप्पल माझी मम्मी. मुलं कसे असतात? जर तुमचे 2 मुले आहेत तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो हो, हे नको करू. समजले? जेव्हा मी मूल होतो मुलाप्रमाणे बोलत होतो, मुलाप्रमाणे मन होते, मुलाप्रमाणे समज होती. पण जेव्हा मी मोठा झालो लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. म्हणजेच मला काय आले? प्रेम करायला आले. मला प्रेमात चालायला आले. मला प्रेमात जगायला आले. आता मी स्वतःला काय बोलू शकतो? मी मोठा झालो आहे. पण जोपर्यंत मी प्रीतीमध्ये नाही चालत होतो तो सांगत आहे मी मोठा पण नाही झालो होतो. मग आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंश कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो तसा मी पूर्णपणे ओळखील. नेक्स्ट, यामध्ये खूप सारे रेव्हेलेशन आहे, मी त्यात घुसत नाही सध्या. पुढचं वाचतो, 13 वाचतो. आता विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही स्थायी आहेत. यामध्ये सर्वात महान प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि करान्य भाषेमध्ये प्रार्थना. रिब्रा शोन अलिग्रे केले बहु शास्त्र लिगे बहु शांद्र लवा रसे के बहु शिल इंद्र लगे बहु शांद्रवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर तुमचे स्वागत आहे. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात तर. आम्हाला आनंद होईल तुमचं स्वागत करायला. जोरात टाळावा शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज आलात तर येशूला आपला प्रभू बनवून घेऊन जा, कारण इथूनच सर्व काही आहे. इथूनच सुरुवात आहे, इथूनच अंत आहे. तर या प्रार्थनेला माझ्यानंतर करा. आपले डोळे बंद करा. माझ्यानंतर आपल्या तोंडाने ही प्रार्थना करा, आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवून. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जीवित देवाच्या पुत्रामध्ये, की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वराने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. धन्यवाद परमेश्वर. आणि आज तो सर्वदा जिवंत आहे. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आजपासून माझा प्रभू आहे. आजपासून माझा स्वामी आहे. आजपासून मी नवीन जन्मलेला आहे. आजपासून मी देवाचा लेकरू आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळावा शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत आहे तुमच्या आमच्या चर्चमध्ये. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो त्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानाचा यांच्यावर कोणताच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये मी यांना आशीर्वाद देतो. तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे हे आशीर्वादित आहे आणि आशीर्वादित राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. परत एकदा टाळ्या वाजवा आणि तुम्ही बसू शकता. धन्यवाद.
ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश. जर तुम्ही दशमांश देत नाही तर प्रेम नाही. लक्षात ठेवा, जे परमेश्वर बोलतो त्याचपासून आनंद साजरा करा. प्रत्येक वेळी करायला उत्साहित राहा, नाहीतर तुमचे प्रेम नाही. राग मानू नका. डिटेल स्क्रीनवर आहेत. तर आपण कॉयरचे स्वागत करू. ओरडून गौरव. थँक्यू. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. ओम दृष्टी रोलखो दृष्टी प्रोषातीत्र. ओ धन्यवाद देतो प्रभू, या भेटीला आणण्याचा अनुग्रह संधी दिल्याबद्दल, या दशमांश लढण्याचे अनुग्रह संधी दिल्याबद्दल. हे तुझ्या वचनामुळे, तुझ्या प्रेमामुळे आम्ही दिले आहे प्रभू. धन्यवाद. जसं आम्ही वचनाद्वारे दिले आहे, वचनाद्वारे आमच्याकडं याचे 100 गुणा पिके आहेत प्रभू. आम्ही स्वर्ग त्यांना पाठवतो त्या आशीर्वादांना आमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी. आम्ही ह्या भेटांवर आशीर्वादाचे आवाहन करतो, बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो आम्ही. आमेन. प्रेज द लॉर्ड. वाव 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 वाव. तयार आहात? अनाउन्समेंट. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना? अनाउन्समेंट खूप गरजेचं असेल. हे काय आहे? आपली सेवा आहे. मी माझी सेवा केली, तुम्हाला ऐकवलं. आता मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमची सेवा कशी कराल. ऐकून तुम्ही सेवा करा. तुम्ही सेवा कधी करता? जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करता. त्याला ऐकून तुम्ही करता तेव्हा तुम्ही सेवा करता. तर सर्वात प्रथम अनाउन्समेंट आहे की जर तुमच्याकडे PCDL नाही, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी, तर जावा डिजिटल लायब्ररीमध्ये. पास्टर क्रिसच्या तिथं प्रत्येक महिनी प्रोग्राम चालू असतो. या महिन्यात प्रशंसावर शिकवत आहे फ्रीमध्ये. जर फ्री नाही आहे तरी खूप स्वस्त आहे. जर तुम्ही कुठल्या मुलाला विचारा तुझ्या शाळेची फी किती, थांबा कुणाला तर विचारतो मी, 2000. ठीक आहे ना? तर शिक्षणासाठी तुम्ही किती पैसा खर्च केला. जर तुम्ही PCDLचे सबस्क्राईब होता तर 3 महिन्याचे 1700 रुपये, 3 महिन्याचे. पण ह्याने तुमच्या आत्म्याचा विकास होईल. हे लहान मुलगा सांगता याची फी किती आहे? 2000. किती सबस्क्रिप्शन किती आहे? 1700, 3 महिन्याचे. तर योग्य गोष्टीमध्ये निवेश करा. ऐकता तुम्ही? कशात निवेश करायचा आहे? योग्य गोष्टीमध्ये. कारण तिथून तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकाल. प्रेज द लॉर्ड. तर बुद्धिमान बना. शेजाऱ्याला बोला बुद्धिमान बना. बुद्धिमान बना. जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही आहे, किंगशॉट नाही आहे, बायबल नाही आहे, तर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. आपला फोन घेऊन बाहेर फेकून द्या.
नाही तर डाउनलोड करा. पास्टर क्रिसनी पण काल पण आठवण काढली की ज्या फोनमध्ये बायबल नाही, आमचं काही नाही, तो दगड आहे आणि दगडाला काय करतो आपण? फेकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हे ॲप तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर आमचे सेंटर्स आहेत, आमचे चर्च आहेत 22 भाषांमध्ये, 14 भाषांमध्ये चिल्ड्रन चर्च आहे. या सर्वांचा वापर करायचा. तुम्ही सेल लीडर आहे तर आपला एम बनवा आणि जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर बना. पास्टरनी काल शिकवले, जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर तुमचा रॅप्चर खूप कठीण आहे. सेल आमच्या सेवाचा प्रकार आहे. जर तुम्ही सेलमध्ये जात नाही, जर तुम्ही जर फाउंडेशन स्कूल नाही केले तर तुम्ही चुकीच्या जागी आहेत अजून पण. तर योग्य ट्रेनिंग द्या स्वतःला. तर सेलचे मेंबर बना आणि आपले फाउंडेशन स्कूल करा. हालेलुया. उभे राहू शकतो आपण. देवाचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा आमच्या जीवनात वास करतील आणि आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू व्हेरी मच. कॉलेज शिव. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.